मराठी टायपिंगमध्ये किती मार्क्स मिळाले, इंग्रजी टायपिंगमध्ये किती मार्क्स मिळाले, मुलाखतीमध्ये किती मार्क्स मिळाले हे विद्यार्थ्यांना कळतच नाही. मग यासाठी हायकोर्टाने पहा अतिशय महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. काय निर्णय दिलेला आहे किंवा काय माहिती दिलेली आहे आपण पाहूया. पहा काय म्हटलेलं आहे, सार्वजनिक पदभरती प्रक्रिया पारदर्शक असायला हवी. जेवढे काही गव्हर्नमेंट थ्रू पद भरले जातात ती सर्व पदं हे त्याची भरती ही पारदर्शक असायला हवी. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक स्टेपचे गुण विद्यार्थ्यांना कळायला हवे. पुढे काय म्हटलेलं आहे पहा, सार्वजनिक पदासाठी पदभरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक आहे आणि उमेदवारांना मिळालेले गुण ही काही खाजगी माहिती नाही. त्यामुळे उमेदवारांचे गुण उघड जरी केले तर त्यांच्या गोपनीयतेच्या त्यांच्या अधिकारांचं काही उल्लंघन होत नाही असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलेले आहे. याचा अर्थ असा आहे की जरी त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स ओपन जरी केले तरी काही फरक पडणार नाही, कारण अशी काही ती माहिती नाही की ज्यांचे उल्लंघन होईल काय अधिकाराचं. आणि खाजगी सुद्धा माहिती नाही, सार्वजनिक आहे. प्रत्येक व्यक्तीला त्यांचे गुण माहित होणं अत्यंत आवश्यक आहे. पहा पुढे काय म्हटलं, ही माहिती जर उघड न केल्यास शंका निर्माण होते. बरोबर आहे, बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका अनेक प्रकारच्या आहेत. शिपाई भरती असेल, मागे जी शिपाई भरती झालेली आहे 2018 मध्ये जिल्हा न्यायालय पद भरती झालेली, आता जी पद भरती होत आहे, ज्या विद्यार्थ्यांचे नाव आलेले नाहीत त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका निर्माण होत आहेत की आम्हाला कशा पद्धतीने मार्क्स टाकले, कोणत्या बेसवर, कोणत्या निकषावर मार्क्स टाकले, कशा पद्धतीने टाकले, आम्हाला दिसायला पाहिजे. बरोबर आहे, ते त्यांचा अधिकार आहे. तर अशा प्रकारची शंका 100% निर्माण होते. सार्वजनिक प्राधिकरण आणि सार्वजनिक भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व चालना द्यायला असल्यास माहिती लपविणे योग्य नाही, असे न्यायाधीश एम.एस. सोनक व न्यायाधीश जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने म्हटलेले आहे. 2018 मध्ये पुणे जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना मिळवलेल्या गुणांचा तपशील मागवणाऱ्या ओंकार कळमकरने दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने वरील आदेश दिला. म्हणजे या विद्यार्थ्याने याचिका दाखल केलेली होती. आता तुम्ही माहिती जरी आरटीआय जरी टाकला तर त्याद्वारे तुम्ही तुमची स्वतःची माहिती या ठिकाणी घेऊ शकता. ओंकार या परीक्षेला बसले होते, मात्र त्यांची निवड झाली नाही. लेखी परीक्षेत आणि उमेदवार लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांचा तपशील ओंकार यांना द्या, असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. तर अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की कशा पद्धतीने मार्क्स टाकले, मला का कमी पडले, म्हणजे किती मार्क्स हे कळतच नाही ना. त्याच्यामुळं आता इथून पुढे जर तुम्ही आरटीआय टाकला तर तुम्हाला ही तुमची गुणाची सर्व माहिती इथं मिळणार आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की आरटीआय टाकण्या ऐवजी जर प्रत्येक स्टेपला ज्या पद्धतीने थेरी मार्क्स दाखवले जातात त्या पद्धतीने कोर्टाची जी काही पदभरती आहे थोडीशी भरपूर स्टेप असतात, त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक स्टेपचे जर गुण विद्यार्थ्यांना जर दिले तर अत्यंत उत्तम आणि अत्यंत चांगल्या प्रकारचे होईल. इंटरव्ह्यू असेल, त्याच्यानंतर मराठी टायपिंग असेल, इंग्रजी टायपिंग असेल, पियूचा जर विचार केला तर त्यामध्ये मुलाखत आहे त्यांची, त्याच्यानंतर चपळता चाचणी आहे, अशा पद्धतीचे गुण त्यांनी उघड केले ऑलरेडी, तर अत्यंत चांगलं होईल. पुढे पहा काय म्हटलंय, पुण्यातील जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक पदाच्या निवड प्रक्रियेशी संबंधित याचिका आहे आणि याचिकेद्वारे अर्ज मागवण्यात आले होते. त्या अर्थाने सार्वजनिक प्रक्रिया पारदर्शक हवे. अशी निवड प्रक्रियेत उमेदवारांना मिळालेली गुण ही सामान्य वैयक्तिक माहिती आहे असे म्हटले जाऊ शकत नाही, असे खंडपीठाचे म्हणणे आहे. बरोबर आहे, कारण की आपण पाहतो अदर्स जे काही एक्झाम आहेत त्या एक्झामचे मार्क तर क्लिअर होतात, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. मग यामध्ये देखील प्रॉब्लेम व्हायला नकोय, काय होणारच नाही प्रॉब्लेम. अत्यंत चांगली गोष्ट, विद्यार्थ्यांना अजून आनंद होईल की माझे मार्क्स मला कळाले. मार्क्स जर कळाले नाही तर विद्यार्थी थोडंसं शंकेमध्ये राहत आहे. ज्या माहितीचा सार्वजनिक क्रियाकल्पांशी काही संबंध नाही अशी माहिती आरटीआयच्या तरतुदीमधून वगळण्यात आलेली आहे. म्हणजेच जे काही सार्वजनिक क्रियाकल्प आहे त्याचा काही संबंध नाही तर अशी माहिती त्यांनी वगळलेली आहे. गुणांची माहिती उघड करणे हे सार्वजनिक हिताचे आहे आणि सार्वजनिक प्रक्रियेत पारदर्शकता आणणार आहे असे न्यायालयाने म्हटलेले आहे. अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत विद्यार्थ्याचा चांगला निर्णय आहे विद्यार्थ्यांसाठी. जर यामध्ये ऑलरेडी माहिती जर उघड केली म्हणजे सर्व त्यांची गुणदान पद्धती त्यांना दाखवली तर अजून चांगल्या पद्धतीचे होईल, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. तर हा निर्णय अत्यंत